दिल्लीत भाजपची सत्ता येणार। विविध एक्झिट पोल्सनुसार भाजप बहुमताच्या जवळ, काँग्रेसचा पुन्हा सुपडा साफ। संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं बीडमध्ये आश्वासन। बीड जिल्ह्यातल्या राख, वाळू आणि भूमाफियांवरती मकोका लावा। बीडच्या कार्यक्रमातनं सुरेश धस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मला म्हणते तेरे पास क्या है, तो मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे। आष्टीतल्या भाषणात सुरेश धसांची जोरदार डायलॉग बाजी। आष्टीतल्या कार्यक्रमात सुरेश धसांकडनं फडणवीसांचं तोंड भरून कौतुक। आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो। शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन। शिवगामी देवी ही बाहुबलीची आई होती। फडणवीसांना बघताना मनात ममत्वाचा भाव। मुख्यमंत्र्यांसमोर पंकजा मुंडेंचंही जोरदार भाषण। त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे। त्यालाच नाही, असे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना। राहुल सोलापूरकर सारख्यांना गोळ्या घाला, जिबा हासडा, घाणेरडी प्रवृत्ती ठेचून काढा, उदयनराजेंचा संताप। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज आहे का? हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना सवाल। रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू संजीवराजे निंबाळकरांच्या घरावर आयकरचा छापा। सकाळपासून फलटण आणि पुण्यातल्या निवासस्थानी छापेमारी। सोयाबीन खरेदीची मुदत उद्या संपणार। शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावरती मोठ्या रांगा, तर धाराशिवमध्ये खरेदी केंद्राच्या कारभारावर शेतकरी संतप्त। शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची मागणी। 2 कोटी रुपयांसाठी छत्रपती संभाजीनगरातनं अपहरण झालेल्या 7 वर्षीय मुलाची सुखरूप सुटका। भोकरदनच्या ब्रह्मपुरी गावाजवळ आरोपींसह मुलगा सापडला।